नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। मीरा रोडच्या बस शेल्टरला डब्बेवाल्यांनी प्रेरित केले। मीरा रोड येथील दहिसर टोल प्लाझाजवळ कल्पकतेने बनवलेले बस निवारा, जे कष्टाळू डब्बावाला या संकल्पनेवर आधारित आहे, ते प्रवाशांचे आणि नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे। ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेने मीरा रोड, काशीमीरा भाईंदर आणि ठाणे येथे 100 ठिकाणी या अनोख्या आकाराच्या बस आश्रयस्थानांचा मेकओव्हर आणि स्थापित करण्यासाठी एक विस्तृत योजना आखली आहे। सफरचंद आणि संत्र्यासारखा फळांपासून ते रेडिओ, ऑटो रिक्षा आणि बस, ट्रेन आणि मेट्रोसारख्या यंत्रापर्यंत जुळ्या शहरातील पारंपरिकपणे डिझाईन केलेले बस निवारा विविध आकारांमध्ये बदलले जात आहेत। मात्र मुंबईचा डब्बेवाला नावाचा एक बस स्थानक सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे। पांढऱ्या पोशाखात आणि पारंपरिक गांधी टोपीने सजलेले 2 बारीक शिल्प केलेले डब्बावाला स्टील टिफिन बॉक्सची मोठी ट्रे घेऊन जाताना दिसतात, जे वापरकर्त्यासाठी अनुकूल रेलिंग, विश्रांतीचा आधार आणि आरामदायी बसण्याची व्यवस्था असलेल्या बस स्टॉपच्या आश्रयस्थान म्हणून काम करतात। विशेष म्हणजे 5000हून अधिक डब्बेवाल्यांची फौज 2 लाख ऑफिस जाणाऱ्यांची भूक रोजच्या रोज घरी बनवलेल्या अन्नाने भागवत आहे। बस निवारा प्रकल्पाची अंदाजे किंमत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उपलब्ध केलेल्या निधीच्या आधारे मीरा भाईंदर महानगरपालिका आणि त्यांच्या ठाणे सहकाऱ्यांकडून 10 कोटींची अंमलबजावणी केली जात आहे। त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून प्रत्येक बस स्टॉपची रचना आणि आकार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि पर्यावरणास अनुकूल सामग्रीपासून बनवलेले आहेत, सरनाईक म्हणाले। नागरी प्रशासनाने 10 वर्षासाठी जाहिरात अधिकारांच्या बदल्यात बस आश्रयस्थानांची योग्य देखभाल केली जाईल याची खात्री करणाऱ्या एजन्सींना जोडण्यासाठी प्रचारासाठी जागा ठेवली आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।